हाय, मी नीलम। आज थोडीशी शब्दफुले ऐकूया बरं का। पु ल देशपांडे यांची कथा आहे हा। नवरा आणि नारळ। नवरा आणि नारळ दोन्ही कसे निघतील हे सांगता येत नाही, ते नशीबच जाणे असं आजी म्हणायची। घेताना फोडून बघता येत नाही, आतून कसा आहे ते केवळ वरूनच चाचपून बघावा लागतो। दोन्ही कसेही निघाले तरी पदरी पडलं, पवित्र झालं म्हणायचं। दोघेही पूज्य, त्यांचं स्थान देवघरात। पार्ल्यातल्या फिश मार्केटमध्ये मद्रासी अण्णांच्या गादीवर नारळ रचून ठेवलेले असायचे। तसे हल्ली ऑनलाईन वर सगळ्या किमतींचे नवरे असेच रचून ठेवलेले असतात। नारळ म्हटलं की मला धडधडतं, चांगला ओळखायचा कसा? मी उगाचच कानाजवळ नेऊन हलवून वगैरे बघत असे। अण्णाला कळायचे हे गिराईक नवीन आहे। तो आपली जाड पितळी अंगठी 2-3 नारळावर टॉंग टॉंग वाजवून हातात नारळ घ्यायचा आणि येलो म्हणायचा। मी विचारायचो, खवट निकलेगा तो म्हणायचा, तुम्हारा नशीब। आजी म्हणायची, नारळ गोड निघाला तर दडपे पोहे, सोलकडी, खोबऱ्याच्या वड्या आणि काय काय करता येते। खवट निघाला तर पाण्यात उकळून वर तरंगणारं कच्चं तेल बाजूला काढून घ्यायचं। घाणीवरचं असतं तसं। कापलं, भाजलं, ओठ फुटले, टाचांना भेगा पडल्या, केसांना लावलं, थंडीत चोळलं, दुखऱ्या कानात घातलं की झालं उत्तम घरगुती औषध। किती उपयोगी आणि किती बहुगुणी। थोडक्यात काय तर नवरा काय आणि नारळ काय। गोड निघाला तर नशीब, खवट निघाला तर उपयोगी। हे कोकणी तत्वज्ञान, ह्याला जीवन ऐसे नाव। आणि एक त्याची स्पेशल टीप पण अशी आहे बरं का, की यामध्ये नवरा या ठिकाणी बायको लिहून वाचलं तरी चालतं बरं का, सारखाच आनंद मिळतो। धन्यवाद।